नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर अखेर सरकारी कर्मचाऱ्यांचा विजय, यावेळी हायकोर्टाने दिला मोठा निर्णय। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता ह्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हायकोर्टाने दिलेला जो मोठा निर्णय आहे तो या ठिकाणी आपण पाहूया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, अखेर सरकारी कर्मचाऱ्यांचा विजय, यावेळी हायकोर्टाने दिला मोठा निर्णय। पहा, सरकारी कर्मचाऱ्यांबाबत उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे। रजा रोखीबाबत सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रकरण हे न्यायालयात आले। विदर्भ कोकण ग्रामीण बँकेतील 2 लिव्ह एनकॅशमेंट सरकारी कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडल्यानंतर त्यांना मिळालेली विशेषाधिकार रजा देता आली नाही। आपले हक्क समजून घेण्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली। बघा कशा पद्धतीने माहिती दिलेला आहे। खटला दाखल करणाऱ्या 2 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना या ठिकाणी त्यांची कमावलेली विशेषाधिकार रजा रोखण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली। न्यायालयाने म्हटले की वैधानिक तरतुदीशिवाय कोणत्याही कर्मचाऱ्याला रोख रजा घेण्याच्या अधिकारापासून वंचित ठेवता येणार नाही। लिव्ह एनकॅशमेंट हा प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांचा हक्क आहे। बघा, हा जो लिव्ह एनकॅशमेंट आहे तो प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांचा एक महत्त्वाचा हक्क आहे। कामगाराने ते कमावले म्हणून विशेषाधिकार प्राप्त रजा नियोक्त्याला विकणे आणि त्या बदल्यात पैसे मिळवणे हा कर्मचाऱ्यांचा अधिकार आहे। पहा पुढे, उच्च न्यायालयाच्या या म्हणण्यानुसार वैधानिक तरतुदीशिवाय कर्मचाऱ्यांचे अधिकार कमी केले जात असतील तर ते घटनेच्या कलम 300A चे उल्लंघन आहे। कामगारांचे हक्क हे कोणत्याही प्रकारे हिरावून घेता येणार नाही। विशेष म्हणजे दत्ताराम सावंत नावाचा कर्मचारी 1984 मध्ये सहाय्यक व्यवस्थापक म्हणून कामावर आला होता। 2015 मध्ये त्यांनी नोकरी सोडली। दरम्यान सीमा सावंत 1984 मध्ये बँकेत रोखपाल म्हणून रुजू झाल्या। 2015 मध्ये त्यांनी नोकरीही सोडली। दोनही कर्मचाऱ्यांनी सर्व नियम पाळून राजीनामा दिला। त्यांना या ठिकाणी आताच लिव्ह एनकॅशमेंट याप्रमाणे संबंधित बँकेकडून समाधानकारक कामाचे प्रमाणपत्र हे मिळते, मात्र त्यांना रजा रोखता आली नाही। यानंतर दोनही कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली। अखेर न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला। बघा, एकूणच अशा पद्धतीने अखेर सरकारी कर्मचाऱ्यांचा विजय झाला आणि यावेळी हायकोर्टाने दिलेला मोठा निर्णय होता। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।